नवनियुक्त आमदार शिवाजीराव गर्जे आपल्या सोबत आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे सर तुमची? मला जी माननीय अजितदादांनी संधी दिली आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पेशली प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नेते, आपले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना जेवढा आनंद झाला आहे तेवढा मलाही झालेला आहे. आणि या संधीचं सोनं मी करून दाखवणार. जनतेसाठी, पक्षासाठी जेवढं मला शक्य असेल तेवढं मी काम करून दाखवणार. आणि माझं पद हे जनतेसाठीच वापरणार, माझ्या स्वतःसाठी नाही. आणि केवळ माननीय अजितदादामुळे ही संधी मला याच्यामुळे मिळाली की दादा जे बोलतात ते करून दाखवतात, हे सिद्ध झालं. आणि लोकांमध्ये जो संभ्रम पसरवलेला होता ना, मतं फुटतील, अमुक होईल, दररोज मीडियामध्ये यायचं, मतं कोणाचे फुटलेत हे तुम्ही पाहिलेलं आहे आता. आणि मतं फुटल्यामुळे त्यांचे समोरच्यांचे आमचे कार्यकर्ते खूप आनंदित झाले. त्यांना एक बुस्टिंग मिळालेलं आहे, उत्साह मिळाला आणि एक कॉन्फिडन्स मिळालेला आहे पुढच्या निवडणुकीत. शिवाजीराव गर्जेंवर कायम एक आरोप प्रामुख्याने पाहिलेला आहे की कागदपत्र चोरीचा. गद्दारांना कुठेतरी बक्षीस मिळालं, अशा पद्धतीची एक कागदपत्र चोरीचा विषयच येत नाही. जे कागद आपण दिलेले होते माननीय दादांना ते त्यांचेच होते. दादा त्यावेळेला गटनेते होते, दादा हे विरोधी पक्षनेते होते आणि ते आमचे लीडर होते, त्यांच्यासाठीच होते, गटनेत्यासाठीच आमदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे दुसऱ्याला विषय देण्याचा येतच नाही, त्यांचा अधिकारच असतो. त्यांनी मागितल्यानंतर मला देणं आवश्यकच आहे ना. सातत्याने गेले अनेक वर्ष पक्षासोबत हे जे खोटे आरोप करतायत ते आता त्यांना कळालेलंच आहे. चपराकच बसली ना त्यांना. आणि बेडूक फुगला म्हणून काही मोठा होत नसतो, तो फुटला नव्हतो. आता गेली अनेक वर्ष शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी, आणि जर तसं असतं तर माननीय साहेबांचा विश्वास होता म्हणूनच त्यांचा नॉमिनेशन फॉर्म भरण्यापासून मी सर्व पाहत होतो ना. त्यांनी बोलण्यापूर्वी साहेबांना तरी विचारायला पाहिजे होतं की हे कोणाचे कागदपत्र आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, चुकीचं का बरोबर केलेलं आहे. साहेबांचे संस्कार हे आहेत का? आम्ही वैयक्तिक लेवलला कधी बोललो नाही कोणाविषयी. हे दोघंही जे बोलतात ते संपूर्ण चुकीचं आहे. आणि जर असं म्हणत असतील काही याच्यामध्ये चूक केलेली आहे तर ते त्यांचं अज्ञान आहे. वास्तविक आता दोघंही आमदार आहे, एक तर सिनियर आहे, एक नवीनच झालेले. त्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. गटनेत्याचे जे कागदपत्र असतात ते त्यांचेच असतात ना, दुसरं कोणाला मी देऊ शकतो का? गेली अनेक वर्ष शिवाजीराव गर्जे पक्षाशी संबंधित आहेत, त्याचंच फळ आज हे तुम्हाला मिळालं असं? निश्चित मला मिळालेलं आहे फळ. आणि हे निष्ठेचं फळ आहे, कष्टाचं फळ आहे. मला काय कोणी गॉडफादर नाही, माझ्या प्रयत्नांनी मिळालेलं आहे. मी जे काम केलंय प्रामाणिकपणे, कोणाचा चहा न घेता, त्यामुळे मिळालेलं आहे. तुम्ही या सगळ्या विजयानंतर पक्षाचे कायम ज्यांच्या दोन्ही छत्रछायाखाली वाढला, तुम्ही काम केलं, शरद पवारांची तुम्ही भेट घेणार का? नाही. मला माझे अजितदादा, माझे तटकरे साहेब, माझे प्रफुल्लभाई, माझे भुजबळ साहेब आणि जे आज बरोबर आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी करतोय काम, ते सोडून मी कुठेही जाणार नाही. काही मिळालं नसतं तरी मी जाणार नव्हतो. पक्षासाठीच काम करत राहील आणि प्रामाणिकपणे काम करत राहील. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज शिवाजीराव गर्जे यांची मिळालेली आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.